नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कडाक्याच्या थंडीत ही अन्याय विरोधातील लढा अखंड. पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांनी आपल्या न्याय हक्कासाठी सुरू केलेला आमरण उपोषण तात्पुरते स्थगित. बैठकीत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली तालुका मिरज जिल्हा सांगलीचे शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांचा मनमानी व बेकायदेशीर कारभार उघड. संघर्ष आता मुंबईत निर्णायक टप्प्यावर. युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली येथील अनुसूचित जातीतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी आपल्या मनमानी, हुकुमशाही व बेकायदेशीर कारभार पद्धतीने सेवेतून कमी केलं, हे सदर बैठकीदरम्यान स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. हा प्रकार म्हणजे कामगार कायदे, भारतीय संविधान व मानवी हक्क यांची उघडपणे पायमल्ली असून युनियन बँक प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेचे ठळक व उत्तम उदाहरण आहे. या अन्यायाविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीनं दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनापासून लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं. मात्र युनियन बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत शाखाधिकारी शिंदे यांच्या मनमानी कारभाराला अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचे चित्र दिसून आले. बँक प्रशासनाच्या या निर्दयी आणि असंवेदनशील भूमिकेमुळे अखेर पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांनी दिनांक 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनापासून आमरण उपोषण सुरू केलं. कडाक्याच्या थंडीतही सलग 6 दिवस उपोषण करावे लागणे ही बाब बँक प्रशासनाच्या कामगाराविरोधी मानसिकतेची द्योतक आहे. पीडित कर्मचारी यांच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाल्याने आमरण उपोषणाच्या 6व्या दिवशी सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री वैभव तळेकर यांनी आपल्या दालनात मार्ग काढण्यासाठी बैठक बोलवली. या बैठकीस युनियन बँक ऑफ इंडिया कोल्हापूर रिजनल ऑफिसचे HR हेड शालन माने, डेप्युटी रिजनल हेड गुरुप्रीत सिंग तसेच अंकली शाखेचे शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे, बँकेतर्फे कायदेशीर सल्लागार पॅनल ॲडव्होकेट लक्ष्मण दिंडोरी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता, नोटीस न देता व कामगार कायद्याचे उल्लंघन करून सेवेतून कमी करण्यात आले असल्याचे ठोस पुरावे, कागदपत्रे व कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट झाले. म्हणजे शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी मनमानी पद्धतीने बेकायदेशीर सेवा समाप्ती केली हे बैठकीत स्पष्ट झालं. पीडित कर्मचारी यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा अध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे यांच्यासह कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संदीप मुतालिक, ॲडव्होकेट सदानंद नागावकर, ॲडव्होकेट महादेव मनापगोळ, ॲडव्होकेट अमोल धेंडे, ॲडव्होकेट संतोष कुमार सुवासे, ॲडव्होकेट महेश पवार या वकिलांनी बँक प्रशासनास सनसनीत कायदेशीर मुद्द्यांवर जाब विचारला. कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संदीप मुतालिक यांच्या नेतृत्वाखालील अनेक अनुभवी वकील उपस्थित राहून बँक प्रशासनास कायदेशीर मुद्द्यांवर चोख प्रत्युत्तर दिलं. पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्या समर्थनार्थ न्याय हक्कासाठी वकिलांची फौज सरसावली. या तीव्र दबावामुळे व कायदेशीर वास्तव समोर आल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटने पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना किमान वेतन, बोनस व थकीत वेतन तात्काळ देण्याचे कबूल केलं. त्यानंतर पोलीस निरीक्षक वैभव तळेकर बँक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्ते लेखी पत्र देऊन व नारळ पाणी पाजून आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष वसंत खांडेकर, सागर आठवले, कुमार भंडारे, संजय शिंदे, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अनिल सावंत, दीपक कांबळे, मोहन साबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप, अंकली गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे, शशिकुमार कोलप, प्रल्हाद कांबळे, प्रदीप कोलप तसेच अक्षय वाघमारे, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष रुपेश तामगावे, सांगली ग्रामीण गोपनीय शाखेचे पोलीस लक्ष्मण जाधव,
आप्पा कोळी, आकाश येवळे, अमित पाटील, धीरज यादव, मंगेश कोळी, बनसोडे साहेब, घोलप साहेब आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाम भूमिका घेण्यात आली. सध्या कडाक्याच्या थंडीमुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी हा लढा संपलेला नाही. सदरचे आंदोलन थांबलेलं नाही, फक्त पुढील निर्णायक टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना तात्काळ कायम सेवेत समाविष्ट करावे व शाखा अधिकारी हेमंत कुमार शिंदे यांच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करावी. या मूलभूत मागण्यांसाठी आता युनियन बँक ऑफ इंडिया सेंट्रल ऑफिस मुंबई यांच्या आवारात लोकशाही मार्गाने तीव्र व निर्णायक आंदोलन छेडण्यात येणार आहे. कामगारांवर अन्याय करणाऱ्या बँक प्रशासनाला झुकवल्याशिवाय आणि पीडित कर्मचारी यांना संपूर्ण न्याय, सन्मान व कायम नोकरी मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. हा ठाम इशारा युनियनच्या वतीनं दिला गेला आहे. आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशराव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य शाखा सांगलीच्या वतीनं युनियन बँक शाखा अंकलीतील पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्यावर जो अन्यायकारक कृतीतून जो त्यांना सेवेतून कमी केलेला आहे, त्या विरोधात त्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनापासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू होतं आणि 9 डिसेंबर 2025 पर्यंत 14 दिवस झाल्यानंतर देखील या ठिकाणी बँकेने कोणतीही बजावती भूमिका घेतली, कोणतीही नोंद घेतली नसल्यामुळे 10 डिसेंबर 2025 मानवी हक्क दिनापासून या ठिकाणी ऋषिकेश राजू कांबळे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते आणि आमरण उपोषणाला बसले असताना आज गेले 6 दिवस ते आमरण उपोषण करत आहेत आणि 6व्या दिवशी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक माननीय तळेकर साहेब, कोल्हापूर रिजनल ऑफिसचे गुरप्रीत सिंग साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि अंकली शाखेचे मॅनेजर आणि आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजयजी कांबळे साहेब, महावीर तात्या कांबळे साहेब आणि संपूर्ण अंकली ग्रामस्थांचे काही सन्माननीय व्यक्ती आमचे कोलप साहेब, सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी काही तडजोडी करण्यात आल्या, काही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करण्यात आलं की आंदोलन स्थगित करावं. परंतु या ठिकाणी वंचित बहुजन माताडी युनियनच्या वतीनं या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो, आज जे काय आमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणाच्या काळामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये आमचा समाज बांधव ऋषिकेश कांबळे या ठिकाणी न्यायासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला जो बसलेला आहे, कडाक्याची थंडी खूप असल्यामुळे त्याच्या आरोग्याला कुठेतरी बाधा येत असल्याने, त्याला कुठेतरी जीविताला धोका होत असल्याने आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत. याचा अर्थ आंदोलन अजून संपलेलं नाही. जोपर्यंत ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा वंचित बहुजन माताडी यांचं आंदोलन सुरूच राहील एवढे या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी सहकार्य करणारे आमचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक मान्य तळेकर साहेब आणि गुरप्रीत सिंग साहेब यांचे सर्व टीम यांचा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी अंकली ग्रामस्थांचे काही सन्मान्य व्यक्ती या ठिकाणी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि या फुले शाह आंबेडकर चळवळीतील सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पण या ठिकाणी एवढंच परत एकदा इशारा देतो की या ठिकाणी आंदोलन जरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन स्थगित केलं असलं तरी आंदोलन संपलेलं नाही. आंदोलन याच्या पुढेही देखील तीव्र आंदोलन असेल. जोपर्यंत ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच असेल. या ठिकाणी एवढं बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.